नमस्कार. आज आपण एका अशा तंत्रज्ञानाबद्दल बोलणार आहोत जे जगात कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आलंय, पण आता एका वेगळ्याच आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी समस्येमध्ये त्याचा वापर होतोय असं दिसतंय. आपण बोलतोय स्टारलिंक बद्दल, म्हणजे इलॉन मस्क यांची सॅटेलाइट इंटरनेट सेवा. हो, आणि आपल्याकडे जो लेख आहे त्यानुसार आग्नेय आशियामध्ये याचा गैरवापर होतोय. सायबर फसवणूक आणि अगदी मानवी तस्करीसाठी सुद्धा. हे इतकं गंभीर वळण घेतलंय की अमेरिकेच्या एक सिनेटर आहेत मॅगी हसन, त्यांनी थेट इलॉन मस्क यांना पत्र लिहिलंय. बरोबर. आणि मागणी केली आहे की हे जे क्रिमिनल नेटवर्क स्टारलिंक वापरत आहेत त्यांची सेवा तात्काळ बंद करा. कारण म्हणजे अमेरिकन नागरिकांचंच अब्जावधी डॉलर्सचं नुकसान झालं या घोटाळ्यामधून. अब्जावधी डॉलर्स. आणि हे सगळं चाललंय कुठून? म्यानमार, थायलंड, कंबोडिया, लाओस या देशांचे जे सीमावर्ती भाग आहेत ना. हो, दुर्गम भाग. अगदी. तिथे मोठे स्कॅम कंपाऊंड्स म्हणजे फसवणुकीचे अड्डेच उभे केले आहेत. आणि अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंटने पण हेच सांगितलंय की हे जे गट आहेत ते ऑनलाईन फ्रॉड आणि मानवी तस्करीमध्ये सामील आहेत. पण मला प्रश्न पडतो की अशा दुर्गम ठिकाणी जिथे वीज रस्ते धड नसतात तिथे एवढं मोठं ऑनलाईन रॅकेट कसं चालवतात? इंटरनेट कुठून मिळतं यांना? हाच मुद्दा आहे. इथेच स्टारलिंकचा काय म्हणतात त्याला रोल समोर येतो. कारण हे असे भाग आहेत जिथे स्थानिक पातळीवर इंटरनेट कनेक्टिव्हिटी जवळपास शून्य आहे. अच्छा. स्टारलिंक सॅटेलाइटवर आधारित आहे ना, त्यामुळे ते तिथल्या स्थानिक मर्यादा वगैरे ओलांडून या गुन्हेगारी गटांना एकदम फास्ट आणि खात्रीशीर इंटरनेट पुरवत आहे. म्हणजे एक प्रकारे या स्कॅम कंपाऊंड्सना एक डिजिटल कवच मिळाले स्टारलिंकमुळे. अगदी. म्हणजे ज्या भागांसाठी हे तंत्रज्ञान खरं तर वरदान ठरायला हवं होतं तिथे ते गुन्हेगारांसाठी एक अभेद्य असं संरक्षण बनलंय. हाच यातला विरोधाभास आहे. खरंय. म्हणजे तंत्रज्ञानाचा असाही गैरवापर होऊ शकतो. पण ह्या फसवणुकीच्या पलीकडे अजून एक भयानक गोष्ट आहे, ती म्हणजे मानवी तस्करी. हो, खरं तर ती बाजू जास्त धक्कादायक आहे. म्हणजे संयुक्त राष्ट्रांचा जो अहवाल आहे तो सांगतोय की लाखो लोकांना चांगल्या नोकरीचं आमिष दाखवून या कंपाऊंड्समध्ये आणलं जातं. लाखो लोक? हो. आणि एकदा ते तिथे आले की त्यांना अक्षरशः कैद केलं जातं, पासपोर्ट वगैरे हिसकावून घेतात आणि दिवसाचे 18-18, 20-20 तास सायबर गुन्हे करायला लावतात. अरे देवा. म्हणजे कसले गुन्हे? तेच बनावट गुंतवणुकीचे स्कॅम्स किंवा ते रोमॅन्टिक स्कॅम्स वगैरे असतात ना, ते करायला भाग पाडतात. आणि जर कोणी नाही म्हटलं किंवा पळून जायचा प्रयत्न केला तर त्यांना मारहाण होते, छळ होतो. हे तर सरळ सरळ मानवी तस्करी झाली. हो ना, निव्वळ मानवी तस्करी. थायलंड, म्यानमारची परिस्थिती तर फारच गंभीर आहे असं म्हणतात. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सिनेटर हसन यांनी जे पत्र लिहिलंय ते महत्वाचं ठरतं. त्यांनी स्पेसएक्सच्या स्वतःच्या नियमावलीचा म्हणजे टर्म्स ऑफ सर्व्हिसचा उल्लेख केलाय. त्यात स्पष्ट लिहिलंय की जर सेवेचा वापर फसवणूक किंवा बेकायदेशीर कामांसाठी झाला तर ती बंद केली जाईल. मग तरीही हा गैरवापर कसा काय सुरू आहे? स्पेसएक्सने काही उत्तर दिलंय का यावर? नाही, अजून तरी त्यांच्याकडून काही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीये. पण हे प्रकरण आता आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजतंय. अच्छा. थायलंडने तर नुकतंच म्यानमार सीमेवरची जी 5 शहरं आहेत जिथे हे अड्डे जास्त आहेत तिथला वीज आणि इंटरनेट पुरवठा तोडायचा प्रयत्न केला. म्हणजे सरकारं आता कारवाई करायला लागलीयत. हो. आणि काही काळापूर्वी एका चीनी अभिनेत्याचं अपहरण झालं होतं थायलंडमधून. त्याला म्यानमारमधल्या अशाच एका कंपाऊंडमध्ये नेलं होतं. तेव्हापासून या समस्येची व्याप्ती आणि गांभीर्य जगासमोर आलं. म्हणजे एकीकडे स्टारलिंक कनेक्टिव्हिटी नसलेल्या भागात क्रांती घडवतंय, पण दुसरीकडे तेच तंत्रज्ञान अशा गंभीर गुन्ह्यांसाठी वापरलं जातंय. मग या कंपन्यांची जबाबदारी काय? बरोबर. हाच कळीचा मुद्दा आहे. सिनेटर हसन यांच्या पत्रातूनही तेच समोर येतंय की फक्त सेवा उपलब्ध करून देणं पुरेसं नाही. विशेषतः असे संघर्षग्रस्त भाग किंवा जिथे कायदा सुव्यवस्था कमजोर आहे तिथे सेवा देताना तिचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेणं ही त्या कंपनीची नैतिक जबाबदारी आहे. म्हणजे स्पेसएक्स सारख्या कंपन्यांनी लक्ष ठेवायला हवं की त्यांची सेवा कुठे आणि कशी वापरली जातीये. अगदी. आणि गैरवापर आढळल्यास कारवाई करायला हवी. तंत्रज्ञानाचा प्रसार होतोय हे चांगलंच आहे, पण त्याच्यासोबत येणाऱ्या नैतिक जबाबदारीचा पण विचार व्हायला हवा. यात समतोल साधणं गरजेचं आहे. हे प्रकरण बघता असं वाटतंय की भविष्यात सॅटेलाइट इंटरनेट सेवांवर अधिक कठोर नियम येऊ शकतात. शक्यता आहे. पण जाता जाता एक विचार मनात येतोच की जगात कनेक्टिव्हिटी तर वाढतच जाणार. मग या तंत्रज्ञान कंपन्यांनी त्यांच्या सेवांचा गैरवापर थांबवण्यासाठी नेमकी कोणती ठोस पावलं उचलायला हवीत? त्यांची जबाबदारी नक्की कुठपर्यंत मानायची यावर खरंच विचार व्हायला हवा. बरोबर.
हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि यावर अधिक चर्चा व्हायला हवी.